कारण का बंद आहे तो आत आहे, अंतरंग आहे महाराज, वृत्तीने धारण केलेला आहे महाराज. म्हणून त्या वृत्तीची आपण तयारी करणं अत्यंतिक गरज, आणि ती भगवंतानं आपल्याला एक महान एक शक्ती म्हणून दिलेली आहे मनुष्य देहात, तिचा सांभाळ करणं अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि मग ती अंतर्मुख झाली ना की तिथलं आवरण निवृत्त करते. ती आवरण म्हणजे काय, जोपर्यंत ती तिथं जात नाही तोपर्यंत अज्ञात असते. बरोबर आहे ना? काय घटावरचं आवरण निवृत्त करते, घटावरचं आवरण निवृत्त करते म्हणजे काय, त्याच्यावर काय झाकले ती वृत्ती अशी बाजूला काढते. काय होतंय महाराज, काय नाही. तुमचं लक्ष इकडे लागलेलं असतं तेव्हा हे इथं येऊन बसले तरी त्याच्याकडे माझं लक्ष नसतंय का, वृत्ती तिकडे लागलेली असते. वृत्तीचा नियम आहे एका कालात एकाच विषयाला ग्रहण करते. म्हणून तदाकार वृत्ती व्हायला लागते महाराज. आणि ती वृत्ती महाराज तिथं नाही गेली तर त्या काळात तो पदार्थ अज्ञात असतो. हा तुम्ही केव्हा सांगायचा, तुझं लक्ष नाही म्हणतात. म्हणजे आपला रोज या व्यवहार होतोय, पण या वृत्तीचीच आपल्याला काय कल्पना येणार झाली. आपल्याला वाटतं आपल्या डोळ्यांना सगळं बघतोय, आणि एवढा डोळ्यावर विश्वास आहे महाराज, डोळा काय दावेल ते होईच म्हणतोय महाराज. काही त्याला दावा ते होईच म्हणतोय. आता डोळ्याने जग दावलं आणि शब्द म्हणते जन्म अवघा जनार्दन आहे. मग ते काय होतंय, डोळ्याला दृष्टी आलेली नाही महाराज. हे चर्मचक्षु आहे ते तुमचं महाराज, हे जग धावतं महाराज. देव बघायला तर दिव्य दृष्टी घ्यावी लागते महाराज, ईश्वराची कृपा व्हायला लागते. आणि ज्ञान व्हायला देव कळायला झाला तर दिसायला दिव्य दृष्टी बरी आहे. दिव्य दृष्टीने देव दिसतो पण कळत नाही. मग देव कळावा का दिसावा,